तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सर्वात पहिले माप सांगते। तर 5.25 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे, छाती आहे 32 आणि कमर आहे 25। तर अशा प्रकारे याचे मापे लावलेले आहे। छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि याच्यासाठी शोल्डर टाकलेला आहे मी 5.25 इंचाचं। तर बघू शकता आणि गळा रुंदी टावलेली आहे 2 इंच आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 गळ्यामध्ये डिझाइन करायचे, एक वरून गोल गळा आणि खालच्या साइडने बघू शकता इथे पान गळा। तर वरचा जो गोल गळा आहे तो लावलेला आहे मी 8 इंचाचा आणि पान गळा लावलेला आहे 9.5 इंचाचा, म्हणजे 1.5 इंचाची आपल्याला इथे डिझाइन तयार करायची आहे। आणि खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन ही तयार होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने केले आहे ते कळेल। तर सर्वात पहिले आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते इथे शिवून घेणार आहोत। म्हणजे सर्वात आधी गळा, तर गळ्याला गळ्याला आता आपण इथे शिलाई लावून घ्यायची आहे सर्वात आधी पहिले, आणि त्याच्यानंतर गळा जो आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे। त्यासाठी अगदी कडेने 1/2 इंचाचं अंतर सोडून आपल्याला इथे टिप मारून घ्यायचे आहे फक्त गळ्याला, आणि त्यानंतर गळा पलटवायचा आहे। तर जे काही आतमधलं जे कापड आहे ते इथे अशा प्रकारे आपल्याला कट करून छोटे छोटे आपल्याला कैचीच्या साहाय्याने कट्स लावायचे, की जेणेकरून हा जो पान गळा आहे तो आपला इझिली पलटला जाईल याच्यासाठी। तर बघू शकता इथे, आणि कट्स जे आहे ते आपल्याला शिलाई जी आपण लावलेली आहे त्याच्या आतमध्येच लावायचे आहे, नाहीतर मग आपली शिलाईवर सुद्धा कट्स येऊ शकतात। तर ते येऊ नये यासाठी काळजीपूर्वक आपल्याला व्यवस्थित कट्स लावून अशा पद्धतीने गळा जो आहे तो व्यवस्थित पलटून घ्यायचा। आणि त्यानंतर पलटल्याच्या नंतर वरच्या साइडने आपल्याला फिनिशिंगसाठी दाब शिलाई लावून घ्यायची आहे, आणि दाब शिलाई लावल्याच्या नंतर जे काही आपलं अस्तर आहे ते आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे। जसं की खालच्या साइडनं त्यानंतर साइडने शिलाई मारून अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते पूर्ण इथे जोडून घेतलेलं आहे, आणि अस्तरच्या बाहेर जे काही आलेलं कापड असेल एक्स्ट्राचं ते सुद्धा इथे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला जी मेन डिझाइन आहे ती तयार करायची। त्यासाठी सर्वात पहिले बघू शकता आता आपण पेपर घेणार आहोत, आणि पेपरवर आपल्याला ही डिझाइन तयार करायची आहे। जो आपण मधला पॅच कट केलेला आहे पानगळ्याचा तो अशा पद्धतीने आपल्याला पेपरवर फोल्डिंग पेपरवर ठेवायचा, आणि त्यानंतर पेनच्या साहाय्याने सगळे आकार जे आहे ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे पान गळा आणि गोल गळा 2 गळ्यामध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीने पेपर कट करून घेतलेला आहे। वरचा गोल शेप आहे आणि खालून पान शेपचा आकार दिलेला आहे। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला ज्या स्ट्रीप तयार केलेल्या आहे आपण कापडपासून त्या इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे। आणि ही जी स्ट्रीप तयार केलेली आहे हे आम्ही कापडपासून तयार म्हणजे कापड फोल्ड केले आहे, आणि साइडने शिलाई ज्या पद्धतीने आपण नेफा वगैरे तयार करतो त्याच पद्धतीने हे तयार करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर ह्या सगळ्या स्ट्रीप ज्या आहेत त्या आपल्याला पेपरवर पूर्ण पान आकारामध्ये आपल्याला जोडत न्यायचे आहे। तर बघू शकता इथे अर्धा इंचाचं अंतर सोडून पूर्ण स्ट्रीप आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पूर्ण स्ट्रीप जे आहे ते व्यवस्थित म्हणजे अर्धा इंचाचं अंतर सोडून परफेक्ट अशा जोडून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला वरच्या साइडने इथे पाइपिंग लावून घ्यायची आहे। आणि ही डिझाइन तुम्ही कुठल्याही साडीवर शिवू शकता, काठपदरच्या साडीवर किंवा डेली वेअरच्या ब्लाउजसाठी सुद्धा तुम्ही शिवू शकता, आणि कॉन्ट्रास्टमध्ये कलर असेल त्याच्यामध्ये सुद्धा ही डिझाइन तुम्ही बनवू शकता। खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी ब्लाउज डिझाइन आहे, आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते, आणि बनवायला सुद्धा पण खूपच सोपी आहे, झटपट तयार होतं। आणि हे डिझाइन जे आहे तुम्ही कुठल्याही साडीवर कुठल्याही ब्लाउजला तुम्ही शिवून तयार करू शकता। तर बघू शकता हा जो पॅच आहे आपला इथे आता तयार झालेला आहे, आणि पेनच्या साहाय्याने जो मेन आकार आहे आता आपल्याला तो इथे मी अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे। आणि त्यानंतर याला कट करायचा आपल्याला, म्हणजे आपला जो आतमधला आकार आहे तो व्यवस्थित परफेक्ट यायला पाहिजे याच्यासाठी। आणि त्यानंतर बघू शकता आता इथे गोल्डन कापड घेतलेला आहे, आणि गोल्डन कापडाच्या आपल्याला तिरप्यामध्ये पट्टी कट करून इथे अशा पद्धतीने पाइपिंग जी आहे ती लावून घ्यायची पूर्ण गळ्याला। आणि पाइपिंगसाठी जो कापड आहे तो मी इथे फक्त 1 इंचाचा घेतलेला आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोल गळ्याला इथे पाइपिंग लावून घ्यायची। अगदी खूप सोपी आणि झटपट तयार होणारी डिझाइन आहे।
तर बघू शकता इथे अशा पद्धतीचा काही आपला जो पॅच आहे तो तयार झालेला आहे। आणि त्यानंतर हा पॅच आपल्याला याच्यामध्ये हा जो आपला पानगळा आहे त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आणि आपल्याला पॅच करताना दोन्ही साईडचं अंतर आहे आणि गळ्याचा जो शेप आहे तो बिघडू नये यासाठी व्यवस्थित आपल्याला टाचणीने इथे पिनअप करून घ्यायचं की आपला जो आकार आहे तो परफेक्ट असा लागला गेला पाहिजे, जोडला गेला पाहिजे। जो आपण पॅच तयार केलेला आहे तो परफेक्ट आकारामध्ये पॅच जो आहे तो जोडला गेला पाहिजे। याच्यासाठी टाचणीने आधी पिनअप करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे वरून शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे शिलाई लावून आपल्याला हा जो पॅच आहे पूर्ण शिलाई लावून अटॅच करायचा आहे। आणि त्यानंतर बघू शकता आता इथे आपल्याला जो आकार आहे तो व्यवस्थित सेटमध्ये आला की नाही हे चेक करायचं। तर बघू शकता दोन्ही जो पॅचचे टोक आहे ते व्यवस्थित आलेले आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला जो काही आपण पेपरवर केलेला होता तो पेपर इथे अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे। तर बघू शकता तुम्हाला फायनल लुक दाखवते, खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दिसते। ही घातल्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर खूप सुंदर असा साडी म्हणजे ब्लाऊजमुळे साडीला सुद्धा लुक येतं। तर बघू शकता इथे अगदी कमी वेळात झटपट कमी खर्चात तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे। आणि त्यानंतर आणखी एकदा इथे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने इथे आपल्याला लेस लावून इथे व्यवस्थित डेकोरेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आता मी गोल्डन लेसचा वापर केलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रास्टमध्ये लेस घेऊ शकता किंवा साडीचा कलर असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्या कलरची सुद्धा तुम्ही इथे लेस वापरू शकता। तर अगदी कडेने आपल्याला इथे म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंतर न सोडता म्हणजे शोल्डरपासून इथपर्यंत आपल्याला मुंड्यापर्यंत लेस लावायची आहे गोल आकारामध्ये। त्यानंतर खालच्या साईडने जो पान शेप आहे त्याच शेपमध्ये सुद्धा आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला शोल्डरपासून तर मुंड्यापर्यंतच्या आकारामध्ये लेस लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी पूर्ण लेसनी हा जो ब्लाऊज आहे ब्लाऊज डिझाईन डेकोरेट केलेली आहे। तर तुम्हाला खालच्या साईडने आणखी कुठला आकारात डेकोरेट करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। तर बघू शकता इथे अशा पद्धतीची काही आपली झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा। आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा पाहून अशा पद्धतीच्या ज्या ब्लाऊज डिझाईन आहे त्या तयार करता येणार आहे किंवा ब्लाऊज स्टिचिंग आहे, ब्लाऊज कटिंग आहे ते त्यांनासुद्धा शिकता येणार, म्हणजे घर बसल्या अगदी फ्रीमध्ये। तर बघू शकता इथे अशा पद्धतीची आपली झटपट तयार होणारी खूप सुंदर सोबर दिसणारी ब्लाऊज डिझाईन जी आहे ती इथे तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। त्यानंतर आता फायनलमध्ये आपल्याला इथे पाठीमागच्या साईडने आपल्याला टॉक्स लावायचे आहे आणि त्यानंतर इथे हात शिलाईची पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे। जर तुम्हाला इथे डोरी लावायची असेल डोरी लटकन ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर मी कस्टमरच्या सांगण्यानुसार त्यांना डोरी आणि लटकन अजिबात पाहिजे नाही, त्याच्यामुळे मी ते आता जे आहे ते